आणि या अयोध्या दौऱ्याचे सगळे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेतच राहणार आहोत। तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत आणि या दौऱ्यासंबंधात विविध प्रश्नांवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 7 मार्च रोजी अयोध्या दौऱ्यावरती येणार आहेत। त्यावेळेला ते प्रभू श्री रामचंद्र जन्मभूमीचं दर्शन देखील घेणार आहेत आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत शिवसेना नेते संजय राऊत सर। ते सध्या अयोध्येमध्ये ठाण मांडून बसलेले आहेत। सर, हा दौरा नेमका कसा असणार आहे, कसं नियोजन असणार आहे या दौऱ्याचं? हा तिसरा दौरा आहे। हा तिसरा दौरा आहे। याआधी 2 दौरे आपण सगळ्यांनी पाहिलेले आहेत आणि उद्धव ठाकरे जेव्हा अयोध्येला येतात तेव्हा कसा एक माहोल बनतो हे सुद्धा आपण अनुभवलं। यावेळेला ते मुख्यमंत्री म्हणून येत आहेत महाराष्ट्राचे। सातत्यानं प्रभू श्रीरामाच्या दर्शनाला उद्धवजी आलेले आहेत आणि प्रभू श्रीरामाचा सगळ्यात जास्त आशीर्वाद या देशात कोणाला लाभला असेल तर तो शिवसेनेला आणि ठाकरे कुटुंबांना लाभला। हे आपण सुद्धा अनुभवलं आहे गेल्या काही दिवसापासून। मुख्यमंत्री झाल्यावरती उद्धवजींनी ठरवलं की अयोध्येला जाऊन यायला हवं, रामाचं दर्शन घेतलं पाहिजे आणि 7 तारखेला सकाळी मुंबईतून निघतील। ते लखनौवरून फैजाबादला येतील। दुपारच्या वेळेला साधारण पत्रकार परिषद त्यांची होईल आणि त्यानंतर थेट ते राम मंदिराच्या दिशेनं रवाना होतील। आमची अजूनही अशी इच्छा आहे की जे आम्ही शरीरवरती आरतीचा कार्यक्रम ठरवला होता तो हवा। काही अडचणी आहेत, मग गर्दी संदर्भातल्या काही ॲडवायझरीज आम्हाला दिलेल्या आहेत, काही सूचना दिलेल्या आहेत। तर त्या संदर्भात जास्तीत जास्त नियमांचं पालन करून शरीरच्या तीरावरती मुख्यमंत्र्यांनी आरती करावी अशा प्रकारची अजूनही आमची एक भूमिका आहे, तयारी आहे। आज रात्री माझं माननीय उद्धवजींशी त्या संदर्भात डिटेल चर्चा होईल आणि त्यानंतर शरीर आरती संदर्भातला निर्णय आम्ही घेऊ। राम मंदिर निर्माणासाठी आता कोर्टाने निर्णय दिलेला आहे, ट्रस्ट देखील स्थापन होत आहे। तर या ट्रस्टचे जे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, कार्यकारी असतील त्यांच्याशी साहेब काही चर्चा करणार आहे का? कारण निर्माणासाठी शिवसेना आग्रही की पूर्णपणे हा वेगळा विषय आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं एक ट्रस्टचं निर्माण झालंय, त्यांना त्यांचं काम स्वतंत्रपणे करू द्या। या सगळ्या विषयामध्ये राम मंदिराच्या कार्यामध्ये आता आम्हाला कोणतंही राजकारण आणायचं नाही। राम मंदिर निर्माणाच्या कार्यामध्ये आम्ही सातत्यानं शिवसेनेनं सहभाग घेतलाय। बाळासाहेब ठाकरे ते शिल्पकार आहेत त्या लढ्याचे खऱ्या अर्थाने। त्यांनी आपल्या अंगावरती खूप वादळं घेतली। शेवट मंदिर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शिवसेना या कार्याशी जोडलेली आहे। उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री जरी असले तरी शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून त्यांची भूमिका आहे की मंदिर निर्माणाच्या कार्यामध्ये शिवसेनेला जे जे करता येणं शक्य आहे ते आम्ही सगळं करत राहू, ही माननीय उद्धवजींची भूमिका आहे आणि ती खूप महत्वाची आहे। न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकर सह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, अयोध्या, उत्तर प्रदेश।